विजय मिळवायचाच आहे तर आरोग्यावर मिळवा। ताई, मावशी, मामी, मामा, काकी, काका, अक्का, प्लीज थोडं लक्ष देऊन ऐका। का तुम्ही तुमच्या मुलीला HPV वॅक्सिन दिलेली आहे? नसेल दिली तर आवर्जून द्या। HPV काय असते? HPV म्हणजे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस। त्याच्यामुळे म्हणजे 95% HPVमुळे सर्वायकल कॅन्सर होतो, म्हणजे गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर होतो। ह्या व्हायरसेसचे 100पेक्षा जास्त प्रकार आहेत आणि HPVचे काही प्रकार हे लैंगिक संबंधातून पसरतात। सर्वायकल कॅन्सर सोडल्यास गुदाशयाचा कॅन्सर म्हणजे ॲनल कॅन्सर होण्याची पण शक्यता असते। वरून जेनायटल वॉर्ड्स होण्याची शक्यता असते। त्यामुळे आधीच प्रिव्हेन्शन म्हणून HPV वॅक्सिन दिलेली बरी। HPV वॅक्सिनमुळे काय होतं की अँटीबॉडीज तयार होतात आपल्या शरीरात, ज्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात। सध्या सर्वायकल कॅन्सरमुळे डेथ रेशो खूप वाढलेला आहे, त्यामुळे हा खूप गंभीर विषय आहे आणि लगेच काळजी घेतलेली बरी। HPV वॅक्सिनचा डोसेस कोणत्या वयात द्यायला पाहिजे? 9 ते 14 वर्षाच्या वयोगटातल्या मुलींना जेवढं जास्त द्याल ह्या वयोगटातल्या मुलींना तेवढं जास्त इफेक्टिव्ह असते ही वॅक्सिन। HPV वॅक्सिन ॲक्च्युली सेक्शुअली इनॅक्टिव्ह मुलींमध्ये ते जास्त काम करते। तर 9 ते 14मध्ये फक्त एक डोस सफिशियंट असतो। मग 15 ते दुसरा वयोगट आहे 15 ते 26 वर्ष। 15 ते 26 वर्षात 2 डोसेसची गरज असते, एक 0 म्हणजे एक पहिला आणि दुसरा 6 महिन्यांनी, आणि तिसरा वयोगट आहे तो आहे 26 ते 45, तेव्हा 3 डोसेसची गरज असते, एक 0 म्हणजे आपण पहिला जो देतो तो, मग दुसरा जो डोस आहे पहिला किंवा दुसऱ्या महिन्यात तुम्ही देऊ शकता, आणि तिसरा डोस 6 महिन्यांनी तुम्ही देऊ शकता। तुमच्या मुलीला योग्य वयात HPV वॅक्सिन द्या, म्हणजे आजची काळजी उद्याचा कॅन्सरचा धोका टाळता येईल। आणि हा व्हिडिओ इतका जास्तीत जास्त व्हायरल करा की ह्या वयोगटातल्या सगळ्या मुली वॅक्सिनेटेड झाल्या पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे। तुम्हाला HPV वॅक्सिनबद्दल आणखी डिटेल माहिती पाहिजे असेल तर माझ्या लिंक्डइन पोस्टची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे, तिथे तुम्ही डिटेल HPV वॅक्सिनबद्दल वाचू शकता। विजय मिळवायचाच आहे तर आरोग्यावर मिळवा, कारण आपलं शाश्वत आरोग्यच आपल्या जीवनाचा मजबूत पाया असतो। विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा। थँक्यू।